कधी काळी माझ्या आईने अत्यंत श्रद्धेने पाव किलो रव्याचा शिरा बनवून वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात केली होती। आज विठ्ठलाची अथांग कृपा आणि आईच्या आशीर्वादाने 150 क्विंटल शिरा आणि हजारो लिटर चहा वाटपाची सेवा माझ्या हातून घडत आहे। पांडुरंगाने मला अशीच शक्ती द्यावी आणि माझ्याकडून असेच सत्कार्य अखंड घडत राहो, अशा अत्यंत भावूक भावना प्रसिद्ध समाजसेवक रणजित कोकाटे यांनी व्यक्त केल्या। श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर दमानीनगर परिसरात रणजित कोकाटे आणि मित्रपरिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी भव्य महाप्रसाद आणि चहा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आईच्या संस्कारांची शिदोरी आणि सेवेचा वसा, अन्नदानाचा प्रवास, सुरुवातीच्या काळात परिस्थिती बेताची असतानाही आईने वारकऱ्यांप्रती असलेल्या भक्तिपोटी पाव किलो शिऱ्यापासून अन्नदानाचा पाया रचला। भव्य रूप आईची तीच शिकवण पुढे चालवत आज दमानीनगर परिसरात तब्बल 150 क्विंटल शिरा आणि गरम चहाचा महाप्रसाद हजारो वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला। विठूचरणी प्रार्थना, वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे। ही ऊर्जा आणि ताकद मला विठ्ठलानेच दिली असून ही परंपरा मी आयुष्यभर जपणार आहे, असा पुनरुच्चार श्री कोकाटे यांनी केला। दमानीनगरमध्ये ज्ञानबा तुकारामचा गजर आणि वारकऱ्यांची मांदियाळी दमानीनगर परिसर संत गजानन महाराज आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। पालखी मार्गावरील हजारो भाविक व वारकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात या महाप्रसादाचा आस्वाद घेतला। रणजित कोकाटे यांच्या या निस्वार्थ सेवेचे, दातृत्वाचे आणि आईप्रती असलेल्या आदराचे पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकरी, भाविक तसेच दमानीनगर परिसरातील नागरिकांकडून अत्यंत कौतुक करण्यात आले। प्रमाणे याही वर्षी भक्तिभावाने श्री गजानन महाराजांची पालखी दमानीनगरमध्ये आगमन झालेले आहे। तरी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती की आपण सर्वांनी पालखीचं दर्शन घ्यावे आणि सगळ्यांनी शांततेपूर्वक दर्शन घेऊन पालखीचा सोहळा हा आपला सुंदर असा सोहळा साजरा करण्यात येत आहे। तर या सुंदर सोहळ्याची शोभा वाढवावी आणि हे पालखी मला वाटतं की आज 55 ते 60 वर्ष झालं इथे पालखी येते। पण एक माझ्या मम्मीनं वयाच्या 2000 मध्ये आमची काही परिस्थिती नसताना पाव किलो शिरा हा वाटपाचा माझ्या मम्मीचा एक संकल्प होता। तो संकल्प मी आज 150 क्विंटल पर्यंतचा संकल्प मी पूर्ण केलेला आहे। याच्याही पुढे मला माऊली चांगलं बळ देवो, याच्याही पुढे हा सोहळा चांगला उत्साही करण्यासाठी मला शक्ती देवो आणि सर्व नागरिकांना दमानीनगर मधल्या शुभेच्छा देतो। सगळ्यांनी पालखीचं मनपूर्वक दर्शन घ्यावं आणि या सोहळ्याची शोभा वाढवावी। धन्यवाद।